2 दिवस विषय अर्ध्या तासामध्ये जर घेता येत असला तर सवयच झाली. मी काय बोलतो मुंबईमध्ये कारण रिसर्च डेव्हलपमेंट आणि बाकीचे जे विषय आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी आपण सेपरेटली काहीच नको डॉक्टर काय होतं की काय करायचं ते तुम्ही सांगा. 2 दिवस आपण इथे जे कंटिन्यू आहेत त्यांच्या सहनशीलतेचे कष्ट खूप मोठे आहेत. म्हणजे त्याची जी सहनशीलता आहे, संयम आहे, त्याला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. तरीसुद्धा खूप मोठे आहेत, कारण सोपं नाही ते ऐकून घेणं दुसऱ्याचं. सगळ्यांचं आपण ऐकून घेतलेलं आहे. आणि म्हणून घाटकोपरची सभा झाली होती, त्याच्यामध्ये पण असंच झालं होतं. खूप लोक आपापल्या समस्या, आपल्याला अनुभव सांगत होते. परंतु ही आपली जी बैठक आहे ही देशाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आहे. म्हणजे आपण शोध घेतो आहे की ठीक आहे, याचा हा उपाय, हा उपाय, हा उपाय, परंतु अंतिम समस्या जी आहे ती फार मोठी आहे. आणि म्हणून संभाजीदादांनी सांस्कृतिक सांगितलं, राजकीय पक्षाची घटना कशी असते ते खोब्रागडेंनी सांगितलं. आता उद्देश जरी त्यांनी सांगितला नाही, ते बाबा मी सरकारी नोकर आहे, मी राजकीय नाही, परंतु त्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की आता आपल्याला जे बदल करायचे आहेत, तुम्ही लोक, आपले लोक कमी असले इथे आणि आपण चळवळीतले असलो तरी आपल्याला ज्या समस्येला भिडायचं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घेतलं गेलं. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे संस्थापक आहेत ते डॉक्टर गुरांचे डॉक्टर होते, माहीत आहे ना सगळ्यांना. ते गुरांचे डॉक्टर होते आणि आपले डॉक्टर आहेत ते माणसांचे आहेत, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा फरक आहे. तो गुरांचा डॉक्टर या देशाला गुलाम करू शकतो आणि माणसांचा डॉक्टर आहे तो या गुलामीतून मुक्त करू शकतो. आणि त्यांना मानणारे तुम्ही सगळेजण. दादा बसा ना. तर ह्या सगळ्यामध्ये आपलं एक एकक होतं की या सगळ्या याच्यामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम बांधव असावेत या बैठकीत, कारण त्यांची मोठी समस्या आहे. यामध्ये ख्रिश्चन आहेत, म्हणजे आमचे ईस्ट इंडियन भाऊ आहेत, त्यांचे एक प्रतिनिधी इथे आहेत. आपण बौद्ध बांधव आहोत. ओबीसी लोकांच्या भागात ही सभा आहे. तांडे साहेब, आपली फार मोठी जबाबदारी होती. तुम्ही आडनावाने तांडे आहात, म्हणजे समुद्रातले कॅप्टन आहात, पण आपले लोक प्रयत्न करूनही इथे ज्या संख्येने यायला पाहिजे होते तेवढे आलेले नाही. तरुणांना ती कारणं माहीत आहे, तरुणांना काय पाहिजे असतं. म्हणजे तरुणांसारखा कार्यक्रम असला की येतात. आता आमचे जवळजवळ लाखभर तरुण या दिबा पाटलांच्या आंदोलनात होते, पण तरुण नाहीत याचं दुःख नाही, परंतु त्याचं जे डिझायनिंग आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. या देशामध्ये ओबीसी, SC, ST, अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांच्यावर अत्याचार जोरात चालू आहे आणि जो करतोय संघ परिवार हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यावर आपण खूप बोललो, संघ असा आहे, संघ तसा आहे, संघ तसा आहे. खरं म्हणजे या बैठकीचं सूत्र होतं याच्यावर उपाय शोधणं. आणि घाटकोपरच्या बैठकीत छोटीशी मिनी बैठक अशी झाली होती. त्यामध्ये मी सांगितलं होतं की सगळ्या गोष्टी परिवर्तनाला गरजेच्या आहेत. म्हणजे डाळ शिजवायला लसूण, कांदा, मिरची, आलं सगळं लागतं, परंतु वरण जेव्हा तयार होतं त्याची चव जी असते ती सगळ्यांचं. तसे तुमचे सगळे विषय महत्त्वाचे आहेत, परंतु राजकीय सत्ता हा विषय आहे की देशाच्या इतिहासामध्ये सम्राट अशोक आणि शिवाजी महाराज सोडता बाकीच्या लोकांना या विषयाला हात घालता आला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, परंतु सत्ता संविधानाच्या नंतर आम्ही पुन्हा एकदा मनुवाद्यांच्याच हातात दिलेली आहे. हे आम्ही कबूल केलं पाहिजे. म्हणजे संघाची सत्ता आहे, आमची सत्ता का नाही आली? संविधानाने आम्हाला सत्ताधारी कसं व्हायचं, का व्हायचं सगळं सांगितलं होतं, पण आम्ही सत्ता हाती घेऊ शकलो नाही. किंबहुना राजकीय सत्तेबद्दल बोलताना आपण थोडं कचरतो, विषयांतर करतो. सगळ्यांना अंधुकशी कल्पना असेलच की ह्या राजकीय सत्तेसाठीच चालले सगळे. कारण ही गुलामगिरी संपवायची असेल आणि संघाची सत्ता संपवायची असेल तर आपल्याला सत्ताच हाती घ्यावी लागेल. आणि म्हणून यामध्ये जास्त न बोलता मी एवढं सांगतो की 2024च्या निवडणुका लढण्यासाठी आपल्याला काहीतरी तयार केलं पाहिजे. मग तो आपले असलेले सगळे राजकीय पक्ष त्यांच्यात समन्वय साधणं असेल, त्या पक्षाला काही जमत नसेल तर योग्य काय हे सांगणारी आपली हा जी ग्रुप असेल, त्यामध्ये दादांनी सांगितलेला सांस्कृतिक विषय आहे
की दुःख असं आहे की OBC SC ही आजची सभा आहे, कालची सभा आहे, परंतु ते लोक येत नाहीत. याची कारणं पुन्हा सांस्कृतिक आहेत. म्हणजे संविधानवादी म्हणजे जयभीमवादी, ते आमचे नाहीत असा गैरसमज मनुवाद्यांनी पसरवलेला आहे. मग त्यांना आपलंसं करण्यासाठी काय केलं पाहिजे याची सांस्कृतिक मांडणी दादांनी सांगितली. आणि म्हणून मी आता वेळ कमी असल्यामुळे एवढंच सांगतो की इथले सागरपुत्र आहेत, आगरी कोळी माळी भंडारी आहेत, हे सगळे लोक सागरपुत्र असलेले लोक मातृसत्ताक आहेत, म्हणजे स्त्रियांना अधिकार देणारे लोक आहेत. आणि मनुवादी लोक आहेत ते स्त्रियांना अधिकार नाकारणारे आहेत, अशी आम्ही मांडणी केलेली आहे. हुंडा न घेणारे लोक स्त्रियांना अधिकार देणारे, त्या स्त्रियांना एकच ताई आपली. परंतु इथली जे तुम्ही एक कोळीवाडा पाहिला, इथला मोरा आणि इथला करंजा कोळीवाडा पाहिला, तर याच्यामध्ये सगळं मार्केट आहे मुंबईचं आणि उरणचं, हे महिलांच्या हाती आहे. नागपूरकडचे एक ग्रहस्थ आले होते आमच्याकडे, बौद्धिस्ट होते. माझ्या घरी एक कोळीण आली लक्ष्मीबाई म्हणून, तर ती चांगली टिळा लावून चांगली साडी लावून होती. तिला सहज त्याच्या बायकोने, एअर होस्टेस होती त्या बायकोने तिला विचारलं की ताई तुला मुलं किती आहे? तिने सांगितलं मला एकही मुलगा नाही. मुलं का नाहीत? लग्नच नाही केलं. लग्न का नाही केलं? की या कोळीवाड्यामध्ये माझ्या लायकीचा तरुणच नाही, कारण तिच्या बापाच्या 4 बोटी होत्या आणि त्याचं फायनान्स ती बघायची. मग 4 बोटींची मालकीन म्हणजे पोरीच्या हातात सगळा सत्ता, मातृसत्ता आहे ना. मग माझ्या लायकीचा तरुण नसेल तर मी लग्न करणार नाही. एवढं मोठं स्त्री स्वातंत्र्याचा अधिकार या करंजा आणि मोरा कोळीवाड्यामध्ये आहे, पण त्यांच्याकडे बघण्याची नजर आपली नाही. सांगायचा मुद्दा असा की त्या कोळणी इथे येत नसतील, मार्केटमध्ये आम्ही गेलं पाहिजे, त्यांची व्यथा ऐकली पाहिजे. कारण आपला समाज इथे न येण्याचे कारणं जी सांस्कृतिकच कारणं आहेत की संविधानवादी आहेत, बाबासाहेब आहेत, फुले आहेत, शाहू आहेत, आंबेडकर हे तुमचे नाहीत. तुमचे डॉक्टर हेडगेवर आहेत, तुमचे सावरकर आहेत, तुमचे बाळासाहेब ठाकरे आहेत. हे हिंदुत्व लोकांमध्ये भिडलेलं आहे आणि यांच्यापर्यंत जाण्यासाठी पुन्हा एकदा सांस्कृतिक युद्धाची आपल्याला तयारी करावी लागेल. आपण सांस्कृतिक चळवळ ही चालवली पाहिजे. आणि त्याचबरोबर राजकीय सत्ता जी आहे, राजकीय सत्ता मनुस्मृतींनी त्यांच्या हातात सोपवली की पहिली सत्ता लढण्याचं काम एक क्षत्रियाचं आहे. तुम्ही तलवार हाती धरू शकत नाही. तलवार म्हणजे केवळ तलवार नाही, ती राजकीय सत्तेचं प्रतीक आहे. तलवार ही राजकीय सत्तेचं प्रतीक आहे भारतामध्ये, आणि ती तलवार क्षत्रियाच्या हातात दिली. क्षत्रिय पडला तर ब्राह्मण हातात घेईल आणि ब्राह्मण पडला तर वैश्य घेईल. आणि म्हणून तुम्ही पाहता की राजे जे होते सगळे क्षत्रिय होते. हळूहळू त्या क्षत्रिय राजांकडून पेशव्यांनी सत्ता हातात घेतली. कशी घेतली सांगायला नको. आणि आता गुजरातच्या मोदींनी सत्ता हातात घेतली आणि अदानीने अंबानी घेतले. आता वैश्यांची सत्ता आहे. पण या सत्तेमध्ये OBC SC ST मागासवर्गीयांना कुठलाच अधिकार नाही. आणि म्हणून तरुणांनी चेतलं पाहिजे इथे की आम्हाला आता थेट 2024च्या निवडणुका लढायच्या आहेत. आणि ही गोष्ट पण फार कठीण करून ठेवली लोकांनी. लोकांच्या मनात न्यूनगंड आहे, असं आहे RSS, तेवढ्या संस्था आहेत, हे आहेत. मला आठवतं 2019च्या निवडणुकीमध्ये OBCच्या आरक्षणाचा प्रश्न झाला होता. आम्ही सगळे OBC बाळासाहेबांकडे गेलो. बाळासाहेब बोलले की विधानसभेत जर ठराव झालेला आहे मराठा आरक्षणाचा, त्यांना आरक्षण मिळतं आहे, OBCतून मिळतं आहे, तर तुम्हाला लढावं लागेल. तुम्हाला राजकीय निवडणूक लढल्याशिवाय पर्याय नाही. मग सगळे आगरी कोळी भंडारी बोलायला लागले की तुमच्यासोबत मुसलमान म्हणजे OBC आहेत, OBCला आम्ही स्वीकारणार नाही, ते आमचे शत्रू आहेत. बाळासाहेबांनी सांगितलं की मुसलमान तुम्हाला त्रास देतात का की दुसरं कोण देते बघा, मुसलमान आम्हाला त्रास देत नाही. मग पुन्हा त्यांचा प्रश्न आला, नाही बाळासाहेब बौद्ध आहेत, त्यांची पण लिडरशिप ग्रामीण भागात स्वीकारली जाणार नाही. मग त्यावर तोड काढावी लागली. बाळासाहेब मी निवडणूक लढायला तयार आहे, हे थोडेसे कचरतात. OBCचा हा प्रश्न. OBCना जातीचा, अल्पसंख्याक लोकांचा सगळ्यांचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला राजकीय सत्ता बोलले की आम्ही दुसरं काहीतरी काम करू, निवडणूक नाही लढणार. ही एक मनातली कमकुवतपणा. आणि म्हणून येणारी निवडणूक आहे ती निवडणूक लढल्याशिवाय दुसरा त्याला पर्याय नाही. सगळं जे काही परिवर्तन नरेंद्र मोदींनी सगळंच बदलायला घेतलं. अयोध्येला तुम्हाला माहीत आहे की तिथे बौद्ध लेण्या खाली होत्या जमिनीमध्ये. त्यानंतर ताबा मुस्लिमांचा होता. जागेचा ताबा म्हणजे जमिनीचा जो कायदा आहे, पजेशनचा कायदा, त्या पजेशनच्या कायद्याने ते मुस्लिम मालक होते, ते दोन्ही फेकून दिले आणि सांगितलं ही राम जन्मभूमी आहे. म्हणजे असं त्याला सत्य मानलं. त्यासाठी न्यायालयाचा उपयोग झाला, राजकीय सत्तेचा उपयोग झाला, आणि असं देशामध्ये सर्रास सुरू आहे. आणि एक दिवस असा येईल ज्या बिल्किस बानोवर 10 लोकांनी बलात्कार केले, त्या बलात्कारांना न्यायालयाने शिक्षा दिली आणि शिक्षा दिल्यानंतर त्यांना गुजरात न्यायालयाने सोडवलं. त्यांची तिलक पूजा झाली, त्यांना हार घातले. भारताची ही जी सांस्कृतिक ओळख नव्याने मोदींनी करायला घेतली ती जगामध्ये केवढी मोठी नाचक्य आहे
की एका बाईवर, गरोदर बाईवर 10 लोकांनी बलात्कार केला आणि ते ब्राह्मण आहेत म्हणून ते सुसंस्कृत बलात्कार करतात, अशा प्रकारची सांस्कृतिक रचना केली ही किती भयानक गोष्ट आहे. आणि म्हणून ह्यावर सगळ्यावर उपाय आहे की राजकीय सत्ता हातामध्ये घेणं. त्या 50% लोकसंख्याच्या आमच्या स्त्रिया आहेत, त्यातली एक मुलगी आज आली अत्यंत धाडसाने इथे राहिलेली आहे. म्हणजे तिच्या आईवडिलांचं पण कौतुक केलं पाहिजे, तिचं पण केलं पाहिजे. महिला अशा कार्यक्रमात येत नाहीत, आमचे ओबीसी पण येत नाहीत. कांदे साहेब, हे जर हळदीचं कार्यक्रम असता, साखरपुडा असता, तिथे जागा नसती झाली, एकही जागा उरली नसती. परंतु गुलामीतून मुक्त होण्याचं ते प्रयत्न करत नाहीत. आणि म्हणून मी मागची जी लोकसभा लढलो, एका महिन्यात मी निर्णय घेतला काय होईल ते होईल, निवडणूक लढू. खिशात 1 रुपयानं अकाउंटला 35 रुपये होते. मला इन्कम टॅक्सची नोटीस लागली, साहेब निवडणूक लढल्यानंतर. अगोदर पण तुमच्याकडे आलो होतो, नंतर पण आलो होतो. 35 रुपयात तुम्ही लोकसभा कशी लढलात असं कमिशनरनी मला विचारलं. म्हणजे आज बोलतात ना ईडी फक्त श्रीमंतांना लागते, तर गरिबांना पण ईडी लागते. मी साहेबांना सांगितलं, साहेब 35 रुपयात लोकसभा कशी लढलात. मी तुम्हाला हे यासाठी सांगतोय की जे साधन संपत्तीविषयी बोलतात, आमच्याकडे साधनं कमी आहेत, हे ते कमी आहेत. तुमची सगळ्यांची चळवळ असेल, मी तुम्हाला आज जसं ठराव घेतात ग्रामपंचायतमधून तसं बोलणार आहे, भाषण वगैरे नाही. आपल्याला राजकीय सत्ता हातात घ्यायची असेल तर सगळ्यांनी हात उंच करा. काय शंका आहे? शंका आहे का? याचा एखादी फोटो काढा कोणीतरी. म्हणजे परत इथून गेल्यावर आज आम्ही शिबिरात 2 दिवस काय केलं, तरी आम्ही राजकीय सत्ता हातात घेण्याचा निर्णय घेतला. ओके, धन्यवाद. म्हणजे दोन्ही हात वरती करतो मी. तर हा जो निर्णय आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा निर्णय घ्यायची बाळासाहेब पण आहेत. परंतु हे बिल्किस बानोचं जे प्रकरण आहे ते आम्ही आई एकविरेला मानतो, जी भगवान बुद्धाची आई महामाया आहे, जिने हुंडा नाकारलेला आहे. एका बाईवर 10 जणांनी बलात्कार करणं आणि ते बलात्कारी सुसंस्कृत आहेत असं जर RSS म्हणत असेल, तर ज्यांच्या कोणामध्ये 7व्या पडद्याआड या RSS विषयी प्रेम आहे ना, त्यांनी आपल्या आईला स्मरून त्यांच्या लाद घालावी. कारण याच्यापेक्षा हीन संस्कृती जगामध्ये पशु पक्षी आणि प्राण्यांमध्ये पण नाही, एवढा नीचपणा झालेला. आणि म्हणून राजकीय सत्ता हातात पाहिजे. आणि या राजकीय सत्तेमध्ये या प्रकारचा निर्णय खरं म्हणजे सगळ्या विधानसभेत, विधान परिषदेत, ग्रामपंचायतीमध्ये व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे की अशा प्रकारची राजकीय सत्ता आम्हाला अपेक्षित नव्हती. एका बाईवर 10 लोकांनी बलात्कार करायचा आणि त्या बलात्कारांना ब्राह्मण आहेत म्हणून सुसंस्कृत म्हणायचं. आणि एवढी मोठी बाबासाहेबांनी केलेली संविधानाची चिकित्सा त्यांनी जाळून टाकलेली आहे. आणि ह्याचा राग जर कोणाला येत नसेल तर ते आम्ही आईची मुलं कुठली, आम्ही बहिणीचे भाऊ कुठले. आणि म्हणून हा राजकीय सत्तेचा आपण निर्णय घेतला पाहिजे. मला कल्पना आहे सगळेजण काय निवडणुका लढवू शकणार नाहीत किंवा मी एकटा निवडणूक लढू शकत नाही. मला आठवतं हे जे दादा आहेत ते बाळासाहेबांचं सगळे प्रॅक्टिकल हिशोब बघत होते. काय नाव आपलं? डबराशे साहेब. हे बघत होते, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चीड आहे की बाळासाहेब आंबेडकरांसारखा माणूस एकटा निर्णय घेत होता, विचारत पण नव्हता काय करायचं ते. हे असं नाही मी करेन तेच. आणि त्यांनी सगळ्या लोकसभा लढवल्या. आणि म्हणून तुम्ही सगळे बलवान आहात, हुशार आहेत. मला एवढंच वाटतं की बाळासाहेब आज काय बोलत नाही. आठवले साहेब संघाशी स्पर्धा करण्याची गोष्ट नाही करत, बरोबर आहे, किंवा मायावतीसुद्धा करत नाहीत. हा राष्ट्रीय विषय आहे. तुम्ही स्वतःला छोटे समजू नका. 35 रुपयावर अकाउंटवर असलेला माणूस लोकसभा लढू शकतो, 75,000 मतदार काढू शकतो. आमच्याकडचे नेते आहेत बबनदादा पाटील, यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत, आणि रामशेठ ठाकूर हे मला बोलले की आम्हाला एका मताला 3,000 रुपये खर्च येतो, तुम्ही पैसे कुठून आणले. मी तुम्हाला आनंदाने सांगतो की मी कुठल्याही मतदाराला 1 रुपयासुद्धा दिला नाही, तरीसुद्धा 75,000 मतदान पडले. आणि मी माघार घ्यावी म्हणून अजितदादांनी पैसे घरी पाठवलेले. पाटील साहेब हे पैसे घ्या, तुम्हाला विधान परिषद पाहिजे, काय पाहिजे, माझ्या मुलासाठी तुम्ही मागे घ्या, तुम्हाला देतो, ते सगळं देतो. मी सांगितलं दादा मी फॉर्म तर कधीच मागे घेणार नाही. म्हणे शरद पवार बाळासाहेबांशी बोलतील, पण बोलू दे. मी बाळासाहेब बोलले तरी फॉर्म मागे घेणार नाही, कारण मी बाबासाहेबांच्या संविधानासाठी लढतो, बाळासाहेबांसाठी लढतो. तर सांगायचा मुद्दा असा, मी लोकांच्या गोष्टी प्रेरणेसाठी सांगत नाहीत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांच्या काळातल्या पण सांगत नाही, आत्ताच्या सांगतो. आता लोकसभा लढायची आहे तर भारतीय स्त्रियांसाठी, ज्या 50% लोकसंख्येच्या स्त्रिया आहेत. नाहीतर हे जे लोण आहे मुस्लिम समाजाची स्त्री आहे म्हणून त्यांनी बलात्कार केला,
की आम्ही स्त्रियांना कमीच लेखतो, पण त्यातल्या त्यात अल्पसंख्याकांच्या ज्या स्त्रिया आहेत यांचा वाली कोणी नाही आहे, ते छोटे आहे संख्येने, त्यांना देशद्रोही ठरवणं पण सोपं आहे ते. आणि म्हणून हीच लोन आहे, हे पुढे हळूहळू SC ST आणि OBCच्या घरात येणार आहे. आणि हे थांबवायचं असेल तर आपल्याला निवडणुका लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, मी लोकसभा लढणार म्हणजे लढणार. तुम्ही पक्ष उभा करा नाही तर नका करू, पण तुम्ही सगळा मला पाठिंबा यायला पाहिजे. आणि मोदींना आम्ही दाखवून देऊ की लोकसभेमध्ये स्त्रियांचा रक्षण करणारा, स्त्रियांना न्याय देणारा, स्त्रियांच्या अब्रूची इज्जत राखणारा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचा राजा आहे. तो गोब्राह्मण प्रतिपालक पण नाही आणि क्षत्रिय कुलावंतस पण नाही, तो आहे रयतेचा राजा, OBC SC ST यांचा नेता आहे. आणि अशा प्रकारचे विचार मांडायचे असतील तर दादा, निवडणुकीसारखं व्यासपीठ नसतं. त्यामध्ये जेव्हा तुम्ही भाषण करता त्याच्या बातम्या बनतात. आणि माझ्या बातम्या सगळ्या 3 वे मीडियाने बनवल्या होत्या. शरद पवारांनी मी त्याला सूचना दिली होती की ययातीसारखी सत्तेची लालसा तुम्ही सोडून द्या. म्हातारा झाला तो ययाती राजा, पोराचं तारुण्य मागलं तरी भोग संपत नाही आणि शेवटात त्या वासनेमध्ये मरून प्रेमेला तो. शरद पवारांची आज अवस्था तीच आहे. खरं म्हणजे शरद पवारांनी ही लालसा सोडली पाहिजे. नातवंड पण खासदार तुमचे, की बाकीच्या लोकांनी काय करायचं. मोदींनी काही केलं किंवा शरद पवारांनी काय केलं, सध्याचं राजकारण आहे ते सगळं आपल्या विरुद्ध आहे. मला असं वाटतं हे 2 दिवस आम्ही कष्टाने घेतले, त्यातला निर्णय हाच आहे. कमिटी कशा असाव्यात, काय कसाव्यात, आपला IT सेल आहे, तरुण आहेत, ते तरुण सगळं बघून घेतील, त्यांना सोपून द्या. पण खोबरागडे साहेब तुम्हाला मी पण धन्यवाद देतो. आदल्या दिवशी ते आजारी होते, तापाने फणफणत होते पूर्णपणे, ते आता पण आजारी आहेत, पण मी ही सभा सोडणार नाही. म्हणजे ते बोलायला सौम्य आहेत, गोड आहेत, पण आतलं बंड आहे ते भगवान बुद्धांसारखं आहे की ते बंड अत्यंत तापदायक आहे, समाजाला तापदायक आहे. आणि म्हणून हे जे बंड आहे ते आपण करावं अशी विनंती करतो. त्या उरण शहरात आपण आलात, राहिलात, इथला समुद्रकिनारा बघितला, पाणी कोणाला गरम नसेल मिळालं, काही अडचणी असतील त्याला मी सॉरी बोलतो. मच्छी तर खायला भेटली नाही, चिकनच भेटली. तांडे साहेब काय बोटीवर गेले नाही, पावसाळ्यात बोटी बंद असतात. नाही, ती मच्छीसाठी स्पेशली ते करणार आहे, ते बोलले मला काल की मी स्वतः करणार स्पेशल. तर त्यांचा पण रिसॉर्ट आहे मोठं. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला याच्या पुढची जी सभा आहे तो अंतिम निर्णय घ्यायचा आहे. 2024ची लोकसभा तुम्ही सगळेजणी विसरले तर मी लढणार आहे. मला माझ्या घरी तुम्हाला यायचं आहे. आपण एकतरी खासदार लोकसभेत पाठवायचा आहे. पण आज जर आपण निर्णय घेतला, तुम्ही ही जी चर्चा केली, हे जरी व्हिडिओ जरी आला तरी प्रकाश म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, आठवले साहेब, मायावती यांनासुद्धा हा मेसेज जाईल की आमच्या समाजातले विचारवंत लोक एकत्र येऊन राजकीय चर्चा करायला लागले, ज्यांनी फक्त नोकऱ्या केल्या, ज्यांची कोणाला भीती नव्हती, ते हे विचार करतायत. आणि हा संदेश खूप मोठा आहे. या सभेमध्ये आमच्या कोळीवाड्या आणि गावठाणांचा जमीन मालकी हक्काचा विषय आला. करोडोंच्या जमिनी आहे. नेरूळच्या जमिनीचा व्यवहार परवा 4 कोटी रुपये गुंठाई झाला. म्हणजे जमिनीचा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे, आपल्याला कमी पडणारा पैसा तांडेसाहेब आणून देतील. आणि आजसुद्धा हिशोब आहे, काय बाकी राहिलेले हिशोब आहेत. जे बोलले ना मगाशी आम्ही पालक व्हायला तयार आहोत, त्यांच्या त्या बोलण्याचा अर्थ आहे की जे काय उणे आहे ते भरून काढणारा म्हणजे पालक. आणि म्हणून भगवान बुद्धांचं शेवटचं वचन सांगून मी माझं बोलणं संपवतो. भगवान बुद्धांना एका भिक्षूंनी म्हणजे एका माणसाने विचारलं की शासन करणं म्हणजे काय. म्हणजे शासन करणं याचा अर्थ त्या बिल्किस बानोच्या प्रकरणाच्या लोकांना फाशी देणं, चोराचे हात तोडणं, पाय कापणं, अशा प्रकारचा अर्थ अनेक राज्यकर्त्यांनी घेतलेला आहे. परंतु शासन करणं म्हणजे पिता होणं, राज्यकर्ता होणं म्हणजे बाप होणं. कोणाला खाऊ कमी काय पडतं, जसं पोराने एखादी चूक केली तर त्याला आपण त्याचा फाशी देत नाही, त्याला सुधारण्याची संधी देतो. त्याच पद्धतीने जे मोठे वयस्कर लोक आहेत त्याने आता पिता व्हायची वेळ आली. पिता होणं म्हणजे काय, शासनकर्ता होणं. त्या देशाचे मालक आम्ही आहोत. आणि मग देशावर राज्य करायचं तर मोदींसारखं नाही. म्हणजे सिलेंडरवर टॅक्स लावायचा, विद्यार्थ्यांच्या पुस्तकांवर टॅक्स लावायचा, जेवणावर टॅक्स लावायचा, त्याला GST लावायचा. एक दादा तर टॅक्समधले मास्टर आहेत. परंतु हे जे टॅक्स प्रकरण आहे इतकं भयानक आहे. या सगळ्यांवर टॅक्स लावायचा आणि अदानी अंबानीला कर्ज माफ करायचं. ही जी नीती आहे ही देशाची बेईमानी आहे, हा राष्ट्रद्रोह आहे. आणि म्हणून या राष्ट्रद्रोहाचा निषेध करून भगवान बुद्धांनी सांगितलेले की आपल्या लोकांचे तुम्ही पिता होऊ शकत असाल तरच राज्यकर्ते व्हाल. आणि सम्राट अशोकांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी असंच राज्य केलं की रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. आणि आज आमच्या जमिनी इथल्या सगळ्यात चाललेल्या आहेत, सेजमध्ये चालल्यात, शिडकोमध्ये चालल्यात. आमचं जे राजकारण आहे तांडेसाहेब, उद्धव ठाकरेंना मी जेव्हा भेटलो तेव्हा बोललो की दिवा पाटलांचं नाव या विमानतळाला पाहिजे.
पण दुसरी पण मागणी केली की आमची गावठाणं आम्हाला मालकीनी पाहिजे, भाड्याने नको. एकनाथ शिंदेने निर्णय घेतला, तो भाड्याचा घेतला आहे आणि यावर आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे. आणि या संघर्षामध्ये आमचे ईस्ट इंडियन भाऊ आगरी, कोळी, भंडारी सगळेच लढत होते. पण आम्हाला हे कळलं, संविधानिक लढाई लढायची असेल तर आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून तुमच्याकडून आम्हाला फार मोठी अपेक्षा आहे की OBC, SC, ST यांची चळवळ एकत्रित केली तर राजकीय सत्ता या देशामध्ये नाकारली गेलेले समस्त मागासवर्गीयांना आणि अल्पसंख्याकांना. आणि म्हणून या मागासवर्गीयांची सत्तेची हक्काची लढाई आपल्याला लढायची आहे. जे राजकीय पक्ष आपल्या मदतीसाठी उभे राहतील त्यांना आम्ही भाऊ करू, त्यांना मित्र करू. पण या मोदींना सांगू की संविधान विरोधी तुमची राजकीय सत्ता आम्ही खाली पाडल्याशिवाय, त्या सत्तेचे खुर्चीचे काम खेचल्याशिवाय मागे राहणार नाही. एवढी आपण प्रतिज्ञा करूया. पुन्हा एकदा माझा विषय पटलेला असेल तर सगळ्यांनी हात उंच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या बोला.